तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट येत आहे आणि ही अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे। तर आताच्या घडीची आणि आजच्या घडीची सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या महिला आता पात्र असतील त्यांना पैसे मिळणार आणि ज्या महिला अपात्र असतील त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची एक महत्त्वपूर्ण बातमी आपल्याला ऐकायला मिळत आहे। ज्या महिला पात्र असतील त्यांना पैसे मिळणार आणि ज्या महिला अपात्र असतील त्यांच्यावर आता कारवाई होणार। त्यापूर्वी एक महत्त्वपूर्ण सूचना, व्हिडिओ कुणीही अर्धवट पाहायचा नाही, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ हा स्पेशल फक्त तुमच्यासाठीच बनवलेला आहे, माहितीपूर्ण आहे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। तर कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि कोणत्या महिलांवर कारवाई होणार हे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर कोण महिला पात्र असतील आणि कोण महिला अपात्र या संदर्भात माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। त्यासोबतच ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होईल। तर आता बऱ्याच महिला कमेंट करून विचारत होत्या की ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होईल आणि आमच्या खात्यावर पैसे जमा होईल का, आम्ही पात्र असू का। तर कोणत्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होईल आणि कोणत्या महिलांना यातून वगळण्यात येईल याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यापूर्वी माझी माता भगिनींना विनंती आहे की तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे अपडेट येत असतात ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। तर व्हिडिओ हा सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही। तर सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे ऑगस्ट या हप्त्यासंदर्भात आहे। जो ऑगस्टचा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आणि कधी मिळणार हे आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी कोण महिला योजनेत पात्र असतील आणि कोण महिला अपात्र असतील या संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि ते आपण आता समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर कोणत्या महिलांना पैसे मिळेल आणि कोणत्या महिला अपात्र झाल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडून पैसे वसूल केला जाणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे अशी माहिती समोर येत आहे। तर ते आपण समोर आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण आता पाहणार आहोत की कोणत्या महिलांना ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार, कोणत्या महिलांना जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार, कोणत्या महिला अपात्र होणार आणि कोणत्या महिला अपात्र झाल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडून जे पैसे दिलेले आहेत ते पैसे त्यांच्याकडून वसूल केले जाणार। तर 18 ऑगस्ट रोजीचं एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं होतं। महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग बांधकाम भवन, तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करण्याबाबत आणि ही माहिती महिला व बालविकास विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे की ज्या महिला या योजनेत पात्र असतील त्यांच्यावर आता त्या महिला या योजनेत अपात्र असतील आणि त्यांनी जर या योजनेचा लाभ घेतला असेल तर आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे। तर आपल्याकडे एक परिपत्रक आहे, त्या संदर्भातली जी माहिती आहे मी ती तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की कोण महिला अपात्र झाली आहे आणि कोणत्या महिलाकडून पैसे वसूल करण्यात येईल आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की ऑगस्टचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल आणि कोण कोण महिला ह्या ऑगस्ट हप्त्यासाठी पात्र असणार। तर महोदय, सोबत जोडलेल्या संदर्भाकित पत्राचे कृपया अवलोकन व्हावे। माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या असलेल्या कार्यरत अधिकारी कर्मचारी यांची यादी महिला व बालविकास विभागाने संदर्भाधीन पत्रान्वये पाठविली आहे। सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर कर्मचारी अधिकारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करून कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे। तर पाहून घ्या, ही माहिती महिला व बालविकास विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे
आणि ज्या कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर आता कारवाई होणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर सदर पत्रासोबत महिला व बालविकास विभागाने पाठवलेल्या यादींमध्ये एकूण 1183 नावे समाविष्ट आहेत। तसेच सदरचे अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहे। जिल्हा परिषदा स्वायत्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आहे। त्यामुळे विषयांकित प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल महिला व बाल विकास विभागास उपलब्ध करून द्यावी व त्याची प्रत ग्राम विकास विभागात उपलब्ध करून द्यावी। तर पाहून घ्या, तर ज्या महिला कर्मचाऱ्याने या योजनेचा लाभ घेतला असेल तर आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणि त्यांच्याकडून दिलेले पैसे सुद्धा वसूल केले जाणार आहे आणि काही कारवाई सुद्धा होण्याची आता भीती आहे। आणि ही माहिती महिला व बाल विकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांकडे पाठवलेली आहे। तर या यादीमध्ये एकूण 1183 नावे समाविष्ट आहे, जे का सरकारी कर्मचारी होते आणि त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला होता, गैरप्रकार करून या योजनेचा लाभ घेतलेला होता। तर ज्या महिला सरकारी कर्मचारी असतील त्यांच्याकडूनच हे पैशाची वसुली होणार आहे आणि ज्या बाकी महिला या योजनेतून अपात्र करण्यात येईल त्यांच्याकडून मात्र या पैशाची वसुली केल्या जाणार नाही। ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, एका कुटुंबात जर 2 पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात येईल, पण त्यांच्याकडून पैसे वसूल केल्या जाणार नाही। एखाद्याच्या घरी जर 4 चाकी वाहन असेल तर ते सुद्धा या योजनेतून अपात्र होणार आहे। तर अशा बऱ्याच कारणाने बऱ्याच माता भगिनी या योजनेतून आता अपात्र होणार आहे। तर कोणती महिला पात्र असेल तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे होते। त्या महिलांना त्यांच्याकडे पिवळ्या रंगाचे केशरी रंगाचे रेशन कार्ड असणे गरजेचे, त्यांच्या कुटुंबात 5 एकरपेक्षा कमी शेती असावी, त्यांच्या कुटुंबात कोणी आमदार कोणी खासदार नसावा, त्यांच्या कुटुंबात कोणी आयकरदाता नसावा, त्यांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन नसावे। अशा बरेच नियम आहे की ज्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल। पण आता ज्या सरकारी नोकरीवाल्या महिलांनी 1500 रुपयाच्या मोहापायी जर या योजनेचा लाभ घेतला असेल तर आता त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे। त्यांच्याकडून पैसे सुद्धा वसूल केले जाणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे। तर आता सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी की ऑगस्टचा हप्ता कधी येणार, सर्व माता भगिनी आतुरतेने वाट पाहत आहे की ऑगस्टचा हप्ता कधी येणार। तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की ऑगस्टचा हप्ता, तर अशी माहिती समोर येत आहे, आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे की ऑगस्टचा हप्ता शेवटच्या आठवड्यात गणेशोत्सवाच्या दरम्यान तुम्हाला हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे। तर हे परिपत्रक जे मी तुम्हाला आता वाचून दाखवलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करण्याबाबत हे त्या परिपत्रकाचा विषय होता आणि हे परिपत्रक ग्रामविकास विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं। तर आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचे जे अपडेट येत असतात ते सर्वप्रथम पाहायला मिळत असतात। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची एक सूचना, एक हाईपचं बटन येत असते, सर्वांनी ते हाईप करायचं आहे। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।